प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्वांना प्रभू येशूमध्ये सलाम. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आजच्या दिवसा करता प्रभूने आपणास एकत्र आणलं. महिन्याच्या पहिल्या रविवारी, आठवड्याचा पहिला दिवस आणि महिन्याचा पहिला रविवारी ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये त्याच्या आत्म्याची सहभागिता राखण्याकरता आपण एकत्र आलो. त्याबद्दल धन्यवाद देऊया. स्तोत्र 105 यातला आपण दुसरं वचन वाचून त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. प्रेज द लॉर्ड. त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. यस, या आपण या वचनानुसार आज आपण त्याचे गुणगान करूया. देवाच्या नावाला मान महिमा देऊया. आजचा दिवस त्याने आपल्या जीवनात दाखवला, त्याबद्दल त्याची स्तुती करूया आणि त्यानंतर 1-2 गीत प्रभूला सादर करून वचनांकडे आपण जाणार आहोत. हे आपण आपले नेत्र बंद करून एक छोटीशी प्रार्थना आपण जिवंत पित्याला प्रभू येशूच्या विश्वासात नावामध्ये करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, राखलस आणि तुझं वचनाचं मनन करण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका आमच्यातून कळत न कळत झाल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची प्रभू येशूच्या तू आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि तू करशील आमचा विश्वास आहे. सर्व अडखळणं प्रभू येशू तू मोकळी केली, त्याबद्दल धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या सर्वांना प्रभू येशूमध्ये सामर्थ्याचा विश्वास, स्थिरता देशील आमचा विश्वास आहे. ही प्रार्थना त्या तारणकरता प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली. या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू, त्याच्या वाचलेल्या वचनानुसार त्याच्या नामाला मान महिमा आपण अर्पण करू. कारण तो धन्यवादित आहे. ज्या परमेश्वराची आम्ही भक्ती करतो, प्रभू येशू विश्वास ठेवतो, तो धन्यवादित आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता अर्पण असा दिला. तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. पापाचा खंड त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे देण्यात आला आणि त्याच्या उठवण्याद्वारे तो विश्वास देण्यात आला. जी मुक्ती, जे तारण स्वर्गाच्या राज्याकरता शोधत आहेत सर्व, ते प्रभू येशूद्वारे मोकळं करण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. मोकळं करण्यात आलं. ते कुठलंही कष्ट न करता, कुठलंही कर्म न करता, देवामध्ये त्याच्या विश्वासाद्वारे, त्याच्या कृपेद्वारे ते दिलेलं दान असं आहे. तारक को सावत को येशू रे उड़ानुका है. तारक को सावत को येशू रे उड़ानुका है. आहा आहा हालेलुया. ओ ओ होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया हालेलुया हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तुझे सर्वच आपणास दिले. किती थोर तुझे सर्वच आपणास दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. आहा हालेलुया ओ होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती करू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती करू. स्वर्गाचा देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. आहा हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून हातोहात सोडवितो. सैतानी बंधनातून हातोहात सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू रे युगा युगा हे. आहा हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. Praise the Lord. हालेलुया हालेलुया हालेलुया. दीर्घ लोकी होसाना. रात्रंदिवस देवदूत त्याची स्तुती करत असतात अहोरात्र. तसंच आपण निरंतर त्याची स्तुती या जगात असताना करूया. म्हणजे आपण तिथे तेच करू, नाही का? इथं मन लावण्यापेक्षा आपण इथं त्याची स्तुती करूया. आणि म्हणजे आपल्याला तेच काम तिथे मिळेल. देवाला धन्यवाद देऊया. जसे आहात तसे ख्रिस्ताकडे या. तो दोष न लावता दातृत्वाने देणारा परमेश्वर आहे, याकोब म्हणतो. तो तुमच्या आमच्या परिस्थितीकडे पाहत नाही, तुमचं आमचं जीवन पाहत नाही. तो त्याचं सार्वकालिक जीवन तो ख्रिस्तामध्ये तो मास देतो. तुम्ही लहान आहात,
थोर आहात, श्रीमंत आहात, गरीब आहात, कमकुवत आहात, अशक्त आहात, दुःखी आहात, क्लेशात आहात, एकटे आहात, कुठल्या चुकामध्ये आहात, हाका मारा. तो कैवारी बसलाय. तो आपल्या जगाच्या पापांकरता अर्पण असा दिला. तो अर्पण असा दिला. निराधार आहात, त्रासात आहात, जगात संकटाचा काळ वाढत चाललाय, विश्वासाची परीक्षा अजून कठीण होत चालली आहे. उपासना संगीत याचं 426 नंबरचं गाणं आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणे. आहे त्या स्थितीमध्ये ख्रिस्ताकडे येणे. जसं आपण जगाच्या लग्नामध्ये जात असताना, जगामध्ये कुठे नातेवाईकांची लग्न असले नाही का, आपण जसे आहोत तसे जात नाही का, फार नटून थटून जातो. भलं हे म्हणजे माझी पण परिस्थिती काही चांगली नाही, पण लग्नात जायचं म्हणजे काहीतरी आवरून बिवरून जावं लागतं, जसं काय फार मोठ्या घरातला माणूस आहे. पण परमेश्वराचं वचन जगत आहे तसे त्याकडे जा. तो स्वीकारणारा परमेश्वर आहे. तो तोंड बघून न्याय करत नाही. शमूएल काय म्हणतो, मनुष्याचं पान आहे तसं माझं पान नाही, मी अंतःकरण पारखतो. मी आत्म्याद्वारे अंतःकरण पारखतो. त्याला मनाचे भाव फार आवडतात. जे त्याच्यावर पूर्ण मनाने विश्वास ठेवतात त्यांना तो पावतो. आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणं. जसा Amen.
क्षमास प्रेम करीशी बोलनेन मोडीशी देवाचा प्रिय पोखरा तुझ्या प्रेमेच जिंके या हृदयास येते आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोपरा जसा धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद तू यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस होय स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नावात आम्ही जसे आहोत तसं तू आम्हाला स्वीकारलेला आहेस आणि जसे आहोत आज तुझ्या चरणी आलेले आहोत आमच्यातून झालेल्या न कळत चुकांची सर्व चुकांची प्रभू येशूच्या तू आम्हाला क्षमा कर येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आशीर्वादित कर आणि तू करशील आमचा विश्वास आहे कुणी प्रार्थना प्रभू येशू आमचं तारण करता याच्या नामात केली म्हणताय की त्या आमेन प्रेज द लॉर्ड देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समय करता की देवाने आपणास एकत्र आणलं आणि त्याच्या वचनाचा मन्ना घेण्याकरता आपणास त्याच्या आत्म्यामध्ये सहभागिता राखण्याकरता एकत्र आणला विश्वासी वाळे पप्पा आई यांना प्रभूमध्ये सलाम प्रभू आपणास त्याच्या वचनात आशीर्वादित करो सलाम पाळक साहेब सलाम असं त्यांनी लिहिलेलं आहे धन्यवाद दिवे आजच्या वेळेकरता समय करता की ख्रिस्तामध्ये आपण एकत्र आलो आणि त्याने आपणास राखलं नाही का प्रत्येक दिवस त्याची दया नवीन होते प्रत्येक दिवसाकरता त्याची दया तुमच्या आमच्या जीवनात नवीन होत असते विलापगीत वीरमया विलापगीत 3रा अध्याय त्याच्या करुणेत खंड पडत नाही त्याच्या करुणेत कधीही खंड पडत नाही ती रोज नवी अशी होते पहा ही देवाची दया होय की आपण भस्म झालो नाही निर्मया विलापगीत आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही आम्ही दिवस पाहतो ते त्याची करुणा आहे की आपण रोज एक दिवस पाहतो कारण की जो दिवस येणार आहे तो महाकठीण दिवस आहे अंधकाराचा दिवस आहे त्याकरता आज म्हणलेला काळ आहे तर आपलं मन कठीण करू नका त्याच्या विश्वासात स्थिरावले असे बना मगाशी एक फोनवर बोलत असताना पिठाचा गोळा याचं उदाहरण दिलं
जसं पीठ एखादी स्त्री चपाती करता भाकरी करता मळते नाही का, चाळून घेते, त्यातलं काही भुसा असेल बाजूला काढते आणि सुंदर बारीकसं पीठ बाजूला काढते, त्याच्यात आळं करते, तेल टाकते, मीठ टाकते, एखादी भगिनी त्यामध्ये नाही का तेल मीठ टाकते आणि मग ते पहिल्यांदा मिक्स करून घेते, पाणी टाकते, एक जीव होईपर्यंत मळलं जातं नाही का. मग एक जीव होण्याकरता कधी कधी गुद्द्या पण मारल्या जातात, अशा गुद्द्या त्या पिठाच्या गोळ्यावर गुत्त्या सुद्धा मारल्या जातात. आणि त्या गुत्त्या काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये शिक्षा आहे, विश्वासाची परीक्षा आहे. प्रभूकडून शिक्षा होत असतात, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नका. प्रभूकडून पदरी दोष पडला तर खचू नको. जसं बाप मुलावर प्रीती करतो तसं ज्याला स्वीकारतो पिता त्याच्यावर प्रीती करतो, तो कधी कधी फटके मारतो, तसं ते पिठाला गुत्त्या मारणं आहे. मीठ खारटपणा आहे, ख्रिस्त आपल्या जीवनातलं तेल तो अभिषेक आहे, पाणी पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. ते मिक्स झालं पाहिजे तुमचं आमचं जीवन प्रभू येशू मध्ये. मग पिठाचा कणकेचा गोळा सुंदर असा तयार होतो मळण्याकरता नाही का, चपाती तयार होण्याकरता. तुमचं आमचं जीवन तसंच आहे. ख्रिस्त ज्याच्यावर प्रभू येशू ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात त्याने येणं आणि तुम्ही आणि त्यानं एकत्र बनणं. ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये विश्वासाद्वारे वास करणं. जे विश्वास स्थिरवलेले असतात त्यांना आशीर्वादाची रेलचेल असते. प्रेज द लॉर्ड, आमेन. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादाची रेलचेल कोणाला असते? जे विश्वासात स्थिरवलेले असतात, देवाच्या सामर्थ्याच्या विश्वासात स्थिरवलेले असतात. त्यांचा विश्वास तुमच्या आमच्या जीवनातल्या सोने नाणे पैसे सुख दुःख याच्यावर डिपेंड नसतो. देवाच्या सामर्थ्यावर नेहमी विश्वास ठेवून स्थिर राहा. परिस्थिती चांगली असू द्या, वाईट असू द्या, खायला असू द्या नसू द्या, सर्व परिस्थिती देवावर विश्वास ठेवून स्थिरावलेले दृढ केलेले असे बना. प्रेज द लॉर्ड. त्यांना आशीर्वादाची रेलचेल असते. जे त्या आशीर्वादामध्ये सामायिक झालेले असतात, समरूप झालेले असतात. ख्रिस्त तो अभिषेक आहे, प्रभू येशू तो आशीर्वाद आहे. त्या आशीर्वाद जेव्हा तुम्ही समरूप होतात, देवाने एवढा मोठा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये प्रभू येशूमध्ये तुमच्या आमच्या जीवनात दिलाय. त्याच्यावर विश्वास ठेवूनच तुमच्या आमच्या ठाई जय मिळाल्यासारखं आहे. योहान म्हणतो, ज्याने देवाच्या पुत्र विश्वास ठेवला त्याच्यासारखं जय मिळवला कोण आहे? होय, ख्रिस्ताने तुमच्या आमच्या करता विजय मिळवून ठेवला आहे. सर्व क्लेशांना, सर्व परीक्षांना तो समर्थ प्रभू ठरलेला आहे. आशीर्वादांची रेलचेल. आज आपण संदेश ऐकणार आहोत. आशीर्वादांची रेलचेल कशी होते? आशीर्वादांची रेलचेल ही अशी होते, जो आशीर्वाद देणार आहात त्याच्यासाठी तुमचं आमचं जीवन समरूप झालं पाहिजे, ते पिठाच्या गोळ्यासारखं. प्रभू येशू म्हणतो, मी स्वर्गाची राज्याची उपमा कशाने देऊ नाही का. तो म्हणतो, एका बाईने रात्री 3 मापे पीठ, त्याच्यामध्ये सपीठ आणि त्याच्यामध्ये थोडस खमीर लपवलं. सकाळी फुटून ते काय झालं, फुगून मोठा गोळा झाला. त्या सारखं स्वर्गाचं राज्य आहे. एका मनुष्याने मोरीचा दाना लावला आणि ते वाढून मोठं वृक्ष झालं आणि त्याच्यावर पक्षी घरटे करू लागले. देवाचं राज्य त्यासारखं आहे. तुमचा मोरीचा दाना एवढा विश्वास तुमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद आणतो. जो विश्वास प्रभू ईश्वर ठेवला, तो छोटा असू दे मोठा असू दे, त्यात काउंटिंग नाहीये नाही का. तुमचा विश्वास महत्वाचा आहे. देव मला सर्व परिस्थितीत स्थिर ठेवेल. कारण आज ती परिस्थिती येत आहे की देव पृथ्वी आकाश हलवून सोडणार आहे. पृथ्वीच्या सर्व गोष्टी स्थिरावल्या जाव्यात, म्हणजे देवाच्या विश्वासात निवडलेले स्थिरावले जावं म्हणून तो सर्व गोष्टी हलवून सोडणार आहे. पैशाने, बलाने, पराक्रमाने कार्यसिद्धी होणार नाही. त्या सर्व नश्वर गोष्टी आहेत. ख्रिस्त म्हणतो, पहा, सर्व लोभापासून दूर राहा. एखाद्या मनुष्याकडे संपत्ती असली म्हणजे त्याचं जीवन होत नाही. होय,
संपत्ती, पैसा तुमचं आमचं जीवन वाचवू शकत नाही. जे सार्वकालिक जीवन तुम्हाला हवं आहे ते पैशाने मिळू शकत नाही, ते विश्वासाने मिळेल. देवाच्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हास आहे. आणि त्यांना आशीर्वादांची रेलचेल असते जे देवाच्या पुत्रावर विश्वासात स्थिरावलेला आहे, ज्यांचं मन, आत्मा, विचार सर्व काही त्याच्यावर स्थिरावलेलं आहे, त्यांना आशीर्वादांची रेलचेल असते. आशीर्वादांची रेलचेल. या आपण या संदेशाकडे वळूया. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 20 वचन काय म्हणतो पहा. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 20 वचनामध्ये वचन काय म्हणतो पहा. स्थिर मनाच्या, नीतिसूत्र याचा 28 अध्याय 20 वचन, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतवळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. आमेन, आमेन, प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं? वचन सांगतं, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करीतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. होय, स्थिर ज्याचं मन देवा ठिकाणी झालेलं आहे, प्रभू ठिकाणी झालेलं आहे, त्याला आशीर्वादांची रेलचेल असते. तो कुठल्या परिस्थितीकडे पाहून देवावर विश्वास ठेवत नाही, कुठल्या गरजांकडे पाहून देवावर विश्वास ठेवत नाही, तर सर्व परिस्थितीमध्ये त्याचा विश्वास सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई स्थिर असा असतो. जसा प्रभू येशू वधस्तंभापर्यंत देवावर विश्वास ठेवून होता. तो म्हणाला सुद्धा, त्यांनी 3 वेळा आपल्या मरणाची घोषणा केली, आणि पहा, माझा जीव मरणाकरता देत आहे. तुम्हाला देण्याचा सुद्धा अधिकार आहे, परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. ज्याने मला पाठवलं त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण की त्याला आवडते ते सदा सर्वदा मी करीतो. होय, परमेश्वर त्यांना एकटं सोडत नाही जे त्याच्यावर प्रीती करतात, त्याच्या विश्वासात दृढ असे उभे राहतात. तो त्यांचा त्याग करत नाही, त्यांना सोडत नाही. मी तुला सोडणार नाही, तुला त्यागणार नाही. जेवढा आहे त्याने तृप्त राहा. विश्वासू बना देवाचे. स्थिर मन करा. तुमचं मन, तुमचा आत्मा देवामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये स्थिरावलेला असला पाहिजे. सर्व परिस्थिती जेव्हा तुम्ही स्थिर राहता, ख्रिस्त जो पाया त्यावर, तेव्हा तुमच्या जीवनात आशीर्वादांची रेलचेल असते. कारण की तो आशीर्वादित नाव, अभिषेक प्रभू येशू तुमच्या जीवनात दिलेला असतो. आणि तुम्ही जेव्हा त्याच्या विश्वास ठेवता, त्या विश्वासाद्वारे तुमचं मन स्थिर होतं. ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे प्रभू येशू तुम्ही त्याला विश्वासात तुमच्या जीवनात वास करतो. तुमचं जीवन, मन, अंतःकरण स्थिर असं होतं. जो आशीर्वादाचा भंडार प्रभू येशू देवाच्या उजव्या साईडला बसला आपल्या प्रार्थना पोहोचवण्याकरता, तोच जर तुमच्या जीवनात असेल तर तुम्हाला अधिक आशीर्वादांची काय गरज? प्रभू पहा, पौल काय म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, मला ज्या लाभाच्या गोष्टी होत्या ते मी केर कचरा अशा समजलो, कारण की मला ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा. मला ख्रिस्तच प्राप्त झाला, मला प्रभू येशूच प्राप्त झाला, देवाचा पुत्र. मला तारण प्राप्त झालं, मला मार्ग मिळाला, सत्य मिळालं, मला जीवन मिळालं, मला प्रकाश मिळाला, मला विजय मिळाला प्रभू येशूच्या नामामध्ये. ज्याचं मन स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, ज्यांचं मन, आत्मा देवाच्या विश्वासात स्थिरावलेले आहेत, प्रभू येशू विश्वासात स्थिरावलेले आहेत, त्यांना आशीर्वादांची रेलचेल असते. जे बसतात, उठणं, त्यांचं बोलणं, सर्व करणं आशीर्वादित होतं. लक्षात ठेवा, जे जिथं बसतात, जिथं बोलतात, जिथं कृती करतात, ज्या कामात हात घालतात, ते सर्व आशीर्वादित होतं. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, यशया याचा 26 अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतं. यशया 26 अध्याय याचं 1 ते 4 वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 26 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. त्या समयी यहूदा देशात हे गीत गातील,
आमचे नगर तटबंदी केलेले आहे, तारण हेच त्यांचे कोट व तट नेमिले आहे. प्रेज द लॉर्ड. वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. आमेन. यशा इथं काय नमूद करतो? यशा संदेश 26 अध्यायामध्ये यशा संदेशाद्वारे सांगितलेलं वचन इथं नमूद आहे. काय? त्या समय यहुदा देशात हे गीत गातील, आमचे नगर तटबंदी केलेले आहे. यस, तुमचं नगर तटबंदी केलेलं आहे. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे तुम्ही कव्हरेज मध्ये आहात, तुम्ही शुद्ध केलेले आहात. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये, ख्रिस्ताच्या नीतिमत्व रूपी उरस्त्राणामध्ये तुम्ही झाकलेले असे आहात. सैतान दुष्ट तुमच्या जीवनामध्ये कुठलाही अटॅक, कुठलाही दुष्टाचा बाण सोडू शकत नाही, तुमच्या जीवनात येऊ शकत नाही आणि जाऊ शकत नाही. आलेल्या निंदांना, निराशांना कान देऊ नका, आपल्या जीवनात त्याला वाव देऊ नका. तर देवाच्या वाणीकडे कान असू द्या, देवाच्या विश्वासामध्ये स्थिर असे व्हा, कारण की तुम्ही तटबंदी केलेले एक नगरासारखे आहात. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये एक तटबंदी केलेल्या नगरासारखे आहात. तारण हेच त्यांचे कोट व तट नेमिलेले आहे. यस, तुमचं तारण शिरस्थान दिलेलं आहे, ते कोट आणि तट नेमलेलं आहे. तुम्हाला ते धार्मिकता रूपी पांघरून ख्रिस्त जो देवानुरूप धार्मिकता आणि सत्याच्या युक्त असा नवा पुरुष जो निर्माण करण्यात आला, प्रभू येशू, त्याला पांघरलेले असे बना. धार्मिकता आणि सत्यताने युक्त असा जो नवा पुरुष देवानुरूप उत्पन्न केलेला, त्याला अंगीला. तो आपला तारण आहे, तो आपला तट आहे, तो आपला पांघरून आहे. इथं वचन सांगतं, नगर तटबंदी केलेले आहे. तुमचं जीवन ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, तारणाच्या मुकुटाद्वारे, सत्याच्या कमरबंदाद्वारे, नीतिमत्व रूपी उरस्त्राद्वारे, विश्वास रूपी ढालेद्वारे, आत्म्याच्या वचनाच्या तलवारीद्वारे आणि शांततेच्या सुवार्त्यात झालेल्या पादुकांद्वारे तुम्ही सिद्ध केलेले देवाचे सैनिक असे आहात. आमेन. ज्याचे मन तुझ्या काही स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतो. तुमचं मन, आत्मा आणि जीव याने देवावर प्रीती करायला शिका. वस्तूवर नाही, कुठल्याही संपत्तीवर नाही, कुठल्या पैशावर नाही, तर जो सामर्थ्य सर्व परिस्थितीत देणारा परमेश्वर आहे, ज्याने आपल्यावर प्रीती केली, आपला एकुलता पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, त्यावर आपलं मन स्थिर केलेले असे बना आणि त्यास तो पूर्ण शांती देतो. आमेन. कारण त्यांचा भाव तुझवर असतो. ज्यांचा भाव त्याच्यावर असतो, ज्यांचा भाव विषय परमेश्वर आहे, त्यांना शांती मिळते, त्यांना अनेक आशीर्वादांची रेलचेल मिळते, अनेक वरदान त्यांच्याकडे धावून येतात. परमेश्वरा सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. तुमच्या बाहूवर नाही, तुमच्या मनुष्याच्या ओळखीवर नाही, तुमच्या बलावर नाही, तुमच्या पैशावर नाही, तुमच्या मानावर नाही, तुमच्या गौरवावर नाही, तर सर्व परिस्थितीतून काढणारा जो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने आपला एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, त्यावर सदा सर्व काळ भाव ठेवलेले असे बना, कारण की तो सनातन आश्रय दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान 14 अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतं. योहान कृष्णपर्तवनामध्ये प्रभू येशूने सांगितलं वचन नमूद आहे. योहान 14 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. योहान त्याचा 14 अध्याय 1 ते 3 वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. यस, तुमचं आमचं अंतःकरण अस्वस्थ का होतं? चिंतेमध्ये आम्ही का पडतो? तुम्ही चिंता का करता? कारण
तुमचं अंतःकरण देवावर विश्वास ठेवणार नसतं. त्या काळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या समयामध्ये आलेले संकट, आलेले दुःख, आलेले आजार, आलेल्या निंदा, आलेला छळ हे पाहून तुम्ही देवावरचा विश्वास गमावता आणि तुमचं मन अस्वस्थ होतं, चिंतेने भरून जातं. देवाचं वचन इथं प्रभू येशू काय सांगतो? तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवरी विश्वास ठेवा. यस, मनुष्य जीवनात जेव्हा संकट येतात, निंदा येतात, अजून विश्वासाची परीक्षा अजून कठीण होत जाणार आहे. सर्व गोष्टी नश्वर अशा, निरंतर कशा काढून घेतल्या जातील. सर्व दिसणाऱ्या गोष्टी नश्वरतेकडे जात आहेत. अशा सर्व परिस्थितीत तुम्ही आम्ही वाचू फक्त विश्वासाने. मनुष्याचं मन चिंतेने दबून जातं, तेव्हा देवाचा विश्वास तो गमावतो आणि तो अस्वस्थ होतो. तिथं वचन सांगतं, प्रभू येशू सांगतो, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवरी विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्यास जागा पुष्कळ आहे, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. या जगात तुम्हाला काही मिळालं नसेल. या सर्व जगातल्या गोष्टी नष्ट केल्या जाणार आहेत. मग तो पैसा असू दे, मग सृष्टी असू दे, पृथ्वी असू दे, नश्वरतेकडे चाललेला आहे. पण जो देवावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू त्याचा एकुलता पुत्र याच्यावर विश्वास ठेवतो, तो या जगातच नाही तर सार्वकालिक जीवनात सुद्धा स्थिर केला जाईल. आमेन. प्रभू येशू म्हणतो, माझ्या पित्याकडे राहायला जागा पुष्कळ आहे, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी जागा तयार करावयास जातो. तो तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला आणि तो जागा तयार करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी गेला आहे आणि तो पुन्हा येईल. इथं वचन सांगतं, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. यस, जिथं आपला प्रभू येशू आहे तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. कलसे पत्र 3 अध्याय 1-3 वचन सांगतं, पृथ्वीवर गोष्टी मन लावू नका, कारण की ते आज दिसतात उद्या नसतील. लक्षात ठेवा, आज तुमचा देह जो तुम्ही पाहताय उद्या मातीस मिळालेला असेल. जो आत्मा देवाकडे जाणार आहे तो सुखलुखत जावा प्रभू या दरवाजामधून, म्हणून विश्वासात राहा, त्याच्यावर स्थिरावलेले बना, कारण की जे विश्वासात स्थिरावलेले असतात त्यांना आशीर्वादांची रेलचेल असते. आमेन. कोरिन्थीयकांचे पहिले पत्र 2 अध्याय याचं 4-5 वचनामध्ये, 4 आणि 5 वचनामध्ये पौल काय सांगतो पाहिजे? कोरिन्थीयकांचे पहिले पत्र 2 अध्याय 4-5 वचन, माझे भाषण माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांनी नव्हती. पौल म्हणतो, माझे भाषण आणि माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांनी नव्हती. त्याने ज्ञानाने कोणाचं मन वळवलं नाही. पौल म्हणतो, तर पुढे काय सांगतो पहा, तर आत्मा व सामर्थ्य याच्या प्रतिपादनाची होती. प्रेज द लॉर्ड. ती देवाच्या सामर्थ्याची होती. त्याची जी घोषणा होती, त्याची जी सुवार्ता होती, प्रभू येशू या आत्म्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे होती. कशासाठी? यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा. आमेन. तुमचा आमचा विश्वास कसा असावा? ज्ञानाच्या शब्दाने, मन वळल्या शब्दांनी नाही, या देही गोष्टीकडे नाही, जगात दिसणाऱ्या डोळ्यांच्या गोष्टींनी नाही, ज्या आज आहेत उद्या नाही, ज्या नश्वर आहेत त्या गोष्टींनी नाही, त्या ज्ञान वळल्या शब्दांनी नाही, तर आत्मा सामर्थ्याने जो विश्वास तो तुमच्या आमच्या ठाई असावा. प्रेज द लॉर्ड. आणि तो विश्वास काय सांगतो? तो विश्वास हे सांगतो, पौल म्हणतो कोरिन्थीयकांचे पहिले पत्र 15 अध्याय 3-4 वचन, पौल म्हणतो, मला जे सांगण्यात आलं त्यात महत्वाचं हे आहे की धर्मशास्त्राने तो तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. हा तुमच्या आमच्या काही वधस्तंभाचा विश्वास दृढ असला पाहिजे, ही साक्ष दृढ असली पाहिजे. जरी मी प्रभू येशूमध्ये मारला गेलो, मरणास पोहोचलो,
तरी त्याच्यावर ठेवलेला विश्वास आहे. जसं त्याने आपल्या पुत्राला उठवलं तसं तुम्हाला उठवेल. वचन सांगतं यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा. मानवी ज्ञानाचा, बुद्धी कल्पनाचा विश्वास तुमच्या आमच्या जीवनातला काढून टाका. कारण अशा गोष्टी निर्माण होणार आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी या पृथ्वीवर संकट येणार आहेत की तुमचं मन अस्वस्थ होईल, तुम्ही भयभीत व्हाल. आत्ताच वेळ आहे त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ बना. यासाठी की जिथे सिरवलेल्या गोष्टी ख्रिस्त जागा तयार करायला गेलाय तिथे त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने तुम्ही आम्ही असावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, कलसेकरास पत्र 2 अध्याय 4 ते 7 वचन काय म्हणतं. कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 7 वचन, यामध्ये वचन काय सांगतं पहा. कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 7 वचनामध्ये ख्रिस्ताची संयुक्त होणे. 4 ते 7 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. लागवी भाषणाने कोणी तुम्हाला बोलवू नये म्हणून हे सांगतो. होय, असे खोटे प्रेषित, खोटे संदेश ते निर्माण होतील आणि झाले. या जगामध्ये किती लागवी भाषाने तुम्हाला फसवतील. वचन सांगते की लागवी भाषणाने कोणी तुम्हाला बोलवू नये म्हणून हे सांगतो. कुठला तरी आमिष दाखवून, कुठला तरी चिन्ह अद्भुते दाखवून तुम्हाला फसवू नये लागवी भाषणाने. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हा जवळ आहे. पौल म्हणतो देहाने मी दूर आहे. कलसेकराच्या मंडळींना तो लिहितो, जरी मी तुमच्यापासून दूर आहे तरी आत्म्याने तुम्हा जवळ आहे. यस. आणि तुमची सुव्यवस्था व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. यस, सुव्यवस्था आणि ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा. ख्रिस्ताच्या विश्वासात तुम्ही आम्ही कसे असलो पाहिजे, स्थिर असे असलो पाहिजे. तुमच्याकडे खायला असो नसो, तुम्ही दुःखी असा किंवा आनंदी असा, संपन्न असा किंवा विपन्न असा, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात कसे असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. आमेन. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. जर पहा पौल काय म्हणतो, तर ख्रिस्त येशू हा प्रभू जो प्रभू, तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. यस, ख्रिस्ताला जसं स्वीकारलं तुम्ही त्याला विश्वासाने तुमच्याकडे वास करावा आणि त्यामध्ये सामायिक होऊन समर्पण आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले देवाचे दास, पुत्र, वारिस असे तुम्ही दिसला पाहिजे. त्याचं स्वीकारणं फक्त प्रार्थनेपुरतच नसलं पाहिजे. तुम्ही जिथे कुठे असाल, जिथे बसत असाल, जिथे वागत असाल तिथे ख्रिस्तामध्ये असला पाहिजे. त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, त्यामध्ये मुळावलेले तुम्ही ते जे पौष्टिक मूळ आहे, रोमक्रस पत्रामध्ये सांगितलं मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र. ते पौष्टिक मुळाचे तुम्ही फास झालेले आहात. त्यामध्ये त्या मुळामध्ये मुळावलेले बना, त्या मुळामध्ये मिक्स व्हा. ख्रिस्त तुमच्यामध्ये, तुम्ही ख्रिस्तामध्ये. असे एक देवाने केलेले, समेट केलेला आहे. पण फक्त प्रार्थनेपुरतच आपण तुम्ही त्यांच्यासमोर जात असाल देवासमोर आणि प्रार्थना झाली की परत देहाने जगामध्ये जे की गोष्टी निर्माण होत असाल तर ते मुळावलेलं होत नाही. तुम्ही त्याला स्वीकारलं तसं त्यामध्ये चाला, त्यामध्ये राहा, त्यामध्ये बसा, त्यामध्ये वागा, त्यामध्ये बोला, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. तर ख्रिस्त त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे. यस, त्याला स्वीकारलं, त्यात रचिले गेलेले, मुळावलेले आणि विश्वास जो ठेवला ख्रिस्तावर
त्यात बळावत जाणारे, त्यात सामर्थ्यशाली होत जाणारे, त्यात दृढ होत जाणारे असे बना. विश्वासात बळावत जाणारे आणि फार यीशुकार स्मरण करणारे असे व्हा. आमेन. आशीर्वादाचे रेलचेल कसे होते? मुळावलेले, रचले गेलेले, विश्वासात बळावत जाणारे आणि फार यीशुकार स्मरण करणारे असे व्हा. आमेन. तुम्ही नेहमी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले असाल, ख्रिस्त तुमच्या ठायास असेल, तुम्हाला कसली भीती राहणार नाही, तुम्हाला कसली शंका राहणार नाही. तुमच्या ठाई शांती राहील, आनंद राहील. प्रभू येशू म्हणतो पहा, तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढणार नाही. मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन जातो. जग देते तसं नाही. ती शांती तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. तो आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. ख्रिस्त जो मेंढपाळ, त्याच्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, कारण की तुम्ही त्याच्या विश्वासात स्थिरवलेले असता, त्यामध्ये नेहमी राहता, त्यामध्ये नेहमी वचनाने वर्तणूक करता, ख्रिस्ताच्या विश्वासात चालता. डोळ्याने दिसतं तसं चालत नाही, आत्म्याच्या प्रेरणेने चालता. डोळ्याने दिसलेला वस्तू विश्वास ठेवत नाही, तर देवाची जी अदृश्य अनंतकालीन संपत्ती जी आहे, देवाच्या आत्म्याने पाहणारे, पारखणारे, समजून घेणारे अशी बनता, तेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासात स्थिर राहता. आणि अशा आशीर्वादांची रेलची असते. अब्राहमाला परमेश्वर म्हणाला चल. त्याने सर्व संपत्ती गणगोत सोडलं आणि अशा अरण्यात ठिकाणी तो येऊन राहिला. पण जिथं राहिला, देवाने त्याचं जीवन आशीर्वादित केलं. त्याला म्हातार काळी पुत्र दिला. तो वृद्ध झाला होता. सारीची कूस बंद झाली होती, ती निर्जीव झाली होती. पण त्या गोष्टी त्याला माहीत असताना सुद्धा त्याने त्या गोष्टींद्वारे विश्वासामध्ये डळमळ होऊ दिली नाही आणि देवाच्या वचनाद्वारे विश्वास धरला आणि त्याला पुत्र इसाक झाला. तुम्ही आम्ही सुद्धा तुमच्या जवळ असलेल्या सर्व नश्वर गोष्टी, ऐश्वर्याच्या गोष्टी तुमची डळमळ होऊ देऊ नका. जे वचन देत आहे तो सार्वकालिक जीवनाचा परमेश्वर प्रभू तो तुम्हाला देत आहे. त्या वचनानुसार विश्वास धरा. जो वचनाचा विश्वास धरेल त्याच्या ठाई ते विश्वासाची वचनाची पूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 17व्या अध्यायामध्ये पण असंच देवाच्या विश्वासावर फळ इथं नमूद केलेलं आहे. तुम्ही वाचलं असेल वचन, तुम्हाला ठाऊक असेल. यिर्मया 17वा अध्याय 7वं आणि 8वं वचन काय म्हणतं पहा. यिर्मया 17वा अध्याय 7वं आणि 8वं वचन वाचतो. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो आणि ज्याचा सर्व काळ भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याचा भाव विषय, प्रत्येक भावनेचा विषय, प्रत्येक कृतीचा विषय, प्रत्येक शब्दाचा विषय परमेश्वर असेल. यस, तो धन्य आहे. तो जलतकाठी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो नदी तकाठी पाण्याच्या प्रवाहाच्या शेजारी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी तकाठी पसरेल. जो देवावर विश्वास ठेवतो त्या पाण्याच्या कडेला लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी तकाठी पसरेल. उन्हाची झळी येते तिला तो भिणार नाही. अनेक संकट येतील त्याच्या जीवनात, अनेक त्रास होईल, अनेक निंदा होईल, त्याचा जीव सुद्धा घेतला जाईल, पण तो भिणार नाही. वचन काय सांगतं पहा, तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. होय, धार्मिक कसे राहतील? फुटलेल्या पालवीसारखे टवटवीत राहतील असं वचन सांगतं. जे त्याच्या अंगणात रोपलेले असतात ते वृद्धा काळी सुद्धा फळं देतील वचन सांगतं. पहा, त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही.
यस, त्याच्या जीवनातून देवाच्या धार्मिकतेची, देवाच्या राज्याची फळं आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जीवन हिरव्या पालीसारखं टवटवीत असं असेल. जसं ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी परमेश्वराने सामर्थ्याने उठवलं, जसा स्तेफन पवित्र आत्म्यामध्ये मरणाच्या शेवटच्या क्षणी सुद्धा पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण झाला आणि त्याने देवाचं तेज आणि त्याच्या समोर शेजारी मनुष्याचा पुत्र उभा राहिलेला पाहिला. यस, तुमचा आमचा विश्वास त्या सामर्थ्य देण्याच्या ठाई स्थिर असलेला असला पाहिजे. ज्याचं मन स्थिर असतं त्याला आशीर्वादांची काय असते? रेलचेल असते. प्रेज द लॉर्ड. शेवटचे काही वचन वाचूया आपण. करिंथकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये, आपण मागच्या संदेशामध्ये वचन वाचली होती पहा. करिंथकराचे दुसरं पत्र, काही 2-3 वचन राहिले, वाचूया आपण. करिंथकराचे दुसरे पत्र 4था अध्याय, यातलं पहिलं 7 ते 11 वचन काय म्हणतं पहा. प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य. यस, तुम्ही अशक्त आहात, पण तुमच्या अशक्तपणात त्याची शक्ती पूर्णता असेल, त्याची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. वचन सांगता करिंथकराचे दुसरे पत्र 4था अध्याय 7 ते 11 वचन पहिल्यांदा वाचू. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे. यस, तुमचं आमचं जीवन ह्या मातीच्या भांड्यात ठेवल्यासारखं आहे. तुमचा आमचा देह ती मातीची प्रतिकृती देवाच्या प्रतिरूपाची असे बनवलेले आहे आणि त्याची संपत्ती ठेवली आहे आत्मा. तो मनुष्याचा दीप आहे. अंतःकरण, विश्वास, देवाच्या दृष्टीकडे बहुल सौम्य आत्मा, जो अविनाशी पुरुष जो आत्मध्ये विश्वासाद्वारे आहे, ती आपली संपत्ती आहे. आणि ती सामर्थ्याची पराकाष्ठा कोणाची आहे? देवाची आहे. हे कोणी केलं? देवाने केलं. पहिली उत्पत्ती मातीपासून, दुसरी उत्पत्ती ख्रिस्ताद्वारे नवी सृष्टी अशी बनवली. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता तर तो विश्वासात तुमच्या अंतःकरणात येतो. ती सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करतात. ती सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाकडून चौकडून संकटे आले तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो नाही, तरी निराश झालो नाही. पौल म्हणतो आमच्याकडून चौकून संकट आलं तरी आम्ही निराश झालो नाही, घोटाळ्यात पडलो नाही, संकुचित झालो नाही. संकुचित झालो नाही म्हणजे देवाविरुद्ध आम्ही मन संकुचित केलं नाही. आमच्याकडून चौकून संकट आली तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो नाही, निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही. संकटाने आमचा पाठलाग केला, निंदाने आमचा पाठलाग केला, पण आमचा परित्याग झाला नाही. परमेश्वराने आम्हाला त्यागलं नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्ही काढून बघा मागच्या तुमच्या जीवनातल्या साक्ष, किती संकट आले असते, पण परमेश्वराने तुमचा परित्याग केलेला नाही. त्याने तुम्हाला टाकलेलं नाही. आम्ही खाली पडलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. यस, पौल म्हणतो आम्ही खाली पडलो पण आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागितो, यासाठी की येशूची जीवनी आमच्या शरीरात प्रगट व्हावे. यस, वधस्तंभाची साक्ष ते सांगतं, ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरात वागवणं म्हणजे आपलं शरीर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलं मानणं, दैहिक वासनाला जिवंत न राहणं, आत्म्याने जिवंत राहणं, ख्रिस्ताची साक्ष वधस्तंभाची रोज वाहणं, आपला वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे चालणं. यासाठी की येशूचं जीवन आमच्या शरीरामध्ये काय व्हावं? प्रगट व्हावं. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवनी आमच्या मर्त्यदेहात प्रगट व्हावे. यस, आम्ही रोज मरणाला सामोरे जात आहोत, आमचा समेट होत आहे. इथं पौल स्पष्ट सांगतो, कारण की आम्ही जिवंत आहोत ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत. जुना मनुष्य सोपला जाणं आणि ख्रिस्तामध्ये जीवनामध्ये नाविन्यामध्ये
आत्मिकरित्या तो गौरवशाली शरीराकरता तयार होणं, यासाठी की येशूचे जीवनी आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. यस, हा तो सामर्थ्याचा विश्वास आहे. रोज रोज देहाला मरणं, येशूच्या मरणाला सामोरं जाणं, आणि आपल्या यासाठी की त्याचं जीवन आपल्या मर्त्य शरीरात प्रगट व्हावं. आम्हा तर मरण, पण तुम्हाला जीवन आपले कार्य चालू. मी विश्वास धरी म्हणून बोललो. मी विश्वास धरीला म्हणून बोललो. या शास्त्रलेखापणे जो विश्वास, पहा, मी विश्वास धरीला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तो आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरितो आणि त्यामुळे बोलतोही. यस, पौल म्हणतो तोच विश्वासाचा आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि बोलतो ही. यस, तो विश्वासाचा आत्मा, तो सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ करा. आणि त्याने आशीर्वादांची रेलचेल त्यांना होते जे त्याच्या ठाई विश्वासात स्थिरावलेले असतात. प्रेज द लॉर्ड. शेवटचं एक वचन वाचूया, 2 वचन वाचूया. लाईट गेलेली आहे, त्याकरता आपण शेवटचं 2च वचन आहे ती वाचू. इब्रानियोंचे पत्र याचा 12वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्रानियोंचे पत्र 12वा अध्याय 26 वचनापासून. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली आणि आत्ताच्या विषयी त्याने असे वचन दिले आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवेन. आणखीन एकदा या शब्दाने असा बोध होतो की घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हललेल्या वस्तूंचे निरासन होईल, म्हणजे न हललेल्या वस्तू राहाव्यात. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, ते करून देवाला प्रिय होईल अशी व सत्यक्तीने व सद्दयाने करू. वचन काय सांगतं पहा, की परमेश्वर आणखीन एकदा म्हणलाय केवळ पृथ्वीने तर आकाशी कापवी. आणखीन एकदा या शब्दाने असा बोध होतो की घडवलेल्या वस्तूमध्ये आलेल्या वस्तूंचे निरासन व्हावे. आणखीन एकदा परमेश्वर पृथ्वी यासाठी हलवणार आहे की त्याच्या विश्वासात स्थिरवलेल्या गोष्टी त्याच्या न हलणाऱ्या राज्यामध्ये जाव्या. जे राज्य, जी जागा प्रभू येशू तयार करण्यासाठी गेलाय, त्या राज्यामध्ये कोण जातील? जे त्याच्या विश्वासात स्थिरावलेले असतील. जे पृथ्वी हलवली जाईल, संकट येतील, अडचणी येतील, त्यात हलणार नाहीत त्याच्या विश्वासापासून. असे स्थिरावलेले त्याच्या राज्यात प्रवेश करतील. वचन काय म्हणतं पहा. योहान, शेवटचं वचन वाचूया. योहान 15वा अध्याय 7 वचन. तुम्ही माझमध्ये राहिलात, माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त. प्रभू येशू म्हणतो तुम्ही माझमध्ये राहिलात, माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर तुम्हाला जे हवे ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. यस, विश्वासात स्थिरावलेले बना. जे विश्वासात स्थिरावलेले असतात त्यांना आशीर्वादांची रेलचेल असते. ही आपण शेवटची प्रार्थना करूया. लाईट गेलेली आहे, तर प्रभू येशू प्रकाश तुमच्या आमच्या जीवनात आहे. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या दिलीस, तर आम्हास त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आमच्यातून झालेलं न कळत सर्व चुकांची प्रभू येशू आम्हाला क्षमा कर. वाचलेल्या वचनानुसार तुझ्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई प्रभू येशूच्या नामामध्ये तू स्थिर कर आणि तुझ्या विश्वासात आम्हाला दृढ असे कर. सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, यांच्या जीवनामध्ये आरोग्य, शांती प्रभू येशूच्या नावात कार्यान्वित कर. जिथे कुठे राहतात प्रभू येशूच्या विश्वासात, सामर्थ्यात, देवदूताच्या पहाऱ्यामध्ये त्यांना आजपर्यंत राखले, इथून पुढे प्रभू येशूच्या मध्ये राख. त्याचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये घालू. अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशात त्यांच्या जीवनातून काढून टाक. फुलाताई, त्यांचे भाऊ, त्याच्या घरातील सर्व व्यक्ती तुझ्या हाती देतो.
प्रत्येकाला प्रभू येशूच्या सामर्थ्यात, विश्वासात, प्रकाशात दृढ कर आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून काढून टाक. त्यांच्या जीवनामध्ये बरकत दे. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये त्यांच्या जीवनातून काढून टाक. जे काही भय, भीती आहे, तुझ्या विश्वासात रे प्रभू येशू तुझ्या प्रकाशात रे त्यांच्या जीवनातून काढून टाक. सर्व अंधकारांच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशात रे काढून टाक. प्रभू आत्मा आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू श्री कृष्णाची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सभा